हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर हा जो व्लॉग मी शेअर करते तो आदल्या दिवशीचा आहे. यातील हा काही भाग. तर आमच्याच बिल्डिंगमध्ये एक मुलगी होती, तर तिचं बेबी शॉवर होतं म्हणजे डोहाळ जेवण. तर त्यासाठी आम्ही बिल्डिंगमधल्या काही महिला गेलो होतो. खूप छान अशी सजावट होती. तर तिथे आम्ही थोडासा वेळ घालवला. छान असं आमचं डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आम्ही मस्तपैकी महिलांनी मिळून पार पाडला. तर तो तिच्या सासरी होता. आम्ही तिच्या सासरी गेलो होतो. म्हणजेच आमच्या बिल्डिंगपासून तिचं घर जे आहे ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर तिथे जाऊन आम्ही आमच्या ज्या बिल्डिंगमधली जी महिला होती तिच्या मुलीचा डोहाळ जेवणाचा कार्यक्रम आम्ही तिथे जाऊन साजरा केला. खूप मस्त कार्यक्रम झाला. सजावट वगैरे खूप छान होती. ठराविकच पाहुणे बोलवलेले, पण मस्त कार्यक्रम झाला होता. तर तिथे आम्ही एक छोटासा जे डोहाळ जेवणाचा जे गाणं असतं आणि त्याच्यावर आम्ही छोटासा एक 2 मिनिटाचा डान्स देखील केला. जेवण वगैरे केलं आणि आम्ही घरी आलो. भरपूर थकले होते मी, कारण की दिवस पूर्णपणे असाच धावपळीतच गेला होता. मग घरी आल्यानंतर आता हा मी जो व्हिडिओ शेअर करते तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे. कारण की त्या दिवशी मला जास्त काही शूट करायलाच मिळालं नाही, कारण की 11चा कार्यक्रम होता आणि 11 वाजता जायचं म्हटल्यानंतर घरातली सगळी कामं, आमची तयारी वगैरे सगळं होणं खूप गरजेचं होतं. बघता-बघता 11:30 मला इथेच झाले आणि मग तिथे जाऊन आम्ही सगळं ते केलं आणि घरी येता-येता जवळपास आम्हाला 3:30 वाजले असतील आणि मग 3:30च्या पुढे मग मी काय शूट करणार नाही का? मग मी आता डायरेक्ट हे दुसऱ्या दिवशी तुमच्याशी शेअर करते. तर सकाळी नेहमीप्रमाणेच 5ला उठले होते. मुलाचा डब्बा वगैरे दिला. अंघोळ वगैरे झाल्यानंतर मस्तपैकी वॉकला जाऊन आले आणि आता म्हटलं, की चला आता आजचा जो क्लास आहे तो क्लास होता 4 ते 6, कारण की ना 10वीच्या मुलांची परीक्षा सुरू आहे आणि 10वीच्या मुलांची परीक्षा सुरू झाल्यामुळे मुलांचा जो शाळेचा टाईम टेबल आहे ना, तो पूर्णपणे चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे आज सगळ्यांचा क्लास 4 ते 6च ठेवलेला आहे. त्याच्यामुळे सकाळचा माझा जो वेळ होता ना, तर तो बऱ्यापैकी मी म्हणजे घरातली कामं करण्यातच घालवला आणि बाकीचं माझं शूट करण्यामध्येच माझा वेळ गेला. तर आता इथे ना लादी वगैरे पुसून घेतेय. हॉल वगैरे पुसून झाला. बेडरूममध्ये आलेली आहे. तर डोहाळ जेवणाला जी काही मी साडी वगैरे घातली होती, तर ती होती पैठणी होती. तर ती पैठणी ना म्हणजे आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर घामाघूम तर होतोच होतो आपण. तर ती पैठणी मी काही धुवून ठेवली नाही. तर ती पैठणी मी तशीच साईडला ठेवलेली आहे. तर इथे या बेडरूममध्ये आले. निलयचा चाललेला आहे अभ्यास. निलयला मी काही क्लास वगैरे लावलेला नाहीये. कारण की याचे मित्र बऱ्यापैकी क्लासेसला वगैरे जातात. पण माझं असं स्वतःचं असं म्हणणं आहे, क्लासेसमध्ये जाऊन तू काही जो 2 तास जो काही वेळ घालवणार आहे, तर त्या 2 तासामध्ये तू ऑनलाईन क्लास अटेंड करत जा. तसं बघायला गेलं तर ना 8वीचे म्हणजे 1ली पासून ते 10वी पर्यंतचे सगळेच व्हिडिओ YouTubeवरती अपलोड असतात. तर त्याचपैकी एखादे जे सर आहेत, ज्या सरांचं तुला शिकवलेलं समजतं, तर त्यांचे व्हिडिओ तू पाहून छान अशी रिव्हिजन करत जा. सगळे सब्जेक्ट आहेत YouTubeवरती. तर आता तो ना कानाला मस्तपैकी हेडफोन लावून हे सरांचं मॅथ्स वगैरे ऐकतोय आणि तसं तो सॉल्व्ह करतोय. तर इथे मी आता लादी पुसता-पुसता त्याच्याशी थोडंसं प्रश्न विचारते, की "हे सरांचं शिकवलेलं तुला कळतंय का?" कारण की 8वी म्हटलं की ना 10वीचा हा बेस असतो. तसं बघायला गेलं तर 6वी पासून 7वी पासून सुरू होतो. जे मॅथ्स वगैरे असतं ना, तर ते मुलांना समजणं खूप गरजेचं आहे. त्याचे फॉर्म्युले समजणं खूप गरजेचं आहे. आणि मग मी काय केलं, त्याचा हेडफोन काढला आणि माझ्या स्वतःच्या कानाला लावला. कारण की मी एक चेक करत होते, की नक्कीच तो म्हणजे सर जे शिकवतायत ते ऐकतोय, की बॅक साईडला म्हणजे दुसरे गाणे काही प्ले वगैरे होतायत का? तर मी असं थोडंसं चेक केलं, तर तो माझ्याकडे बघत होता. पण त्याला माहिती आहे, की मम्मी अधेमध्ये अशी एक राउंड वगैरे घेते आणि चेक करत असते, की मी नक्की काय करतोय. तो टॅब जरी असला ना त्याच्यावरती, टॅबवर देखील तो बऱ्यापैकी व्हिडिओ ऐकत असतो सरांचे. पण कधी-कधी मला असं वाटतं, की तो ना मध्येच काय खेळतोय, की काय गेम वगैरे ऑनलाईन. तर अशा प्रकारे ना मध्ये-मध्ये मुलांकडे लक्ष आपण देणं खूप गरजेचं आहे. कारण की कसं आहे, खेळण्यामध्ये एकदा का मुलं बसले ना, तर आपल्याला समजत नाही, की मुलं किती वेळ खेळतायत. आणि वेळ ऑनलाईन गेममध्ये भरपूर जातो. त्याच्यामुळे ना अधेमध्ये अशा प्रकारे आपण चेक करायचं.
तर निलयला मी सांगितलेलं आहे, तर पुढच्या वर्षी जर तुला क्लास लावायचा असेल तर मी नक्कीच लावेल. पण त्याचं म्हणणं असं आहे, की कशाला क्लास मी बघेल मी घरी करेन. पण तरी देखील मला असं वाटतंय, की ऑनलाईन क्लास खरंच आहे, की म्हणजे चांगलेच शिकवतात आणि ऑनलाईन क्लासचे जसं की आता तो YouTubeवरून करतोय, तर एक व्हिडिओ आपण बऱ्याच वेळा पाहू शकतो. म्हणजे तुम्ही ना 100 वेळा जरी तो व्हिडिओ पाहिला ना, तरी तो काही डिलीट वगैरे होणार नाहीये. आणि सर ना इतकं छान हे शिकवतात ना ऑनलाईन YouTubeवरचे. तर त्याच्यामुळे मग म्हटलं, की तू ते करत जा. कारण की कसं आहे, क्लासमध्ये जाणार तुम्ही 2 तास आणि 2 तासामध्ये सरांना पोर्शन वगैरे शिकवायचा असतो, संपवायचा असतो. तर याच्यामध्ये मुलं डाउट्स वगैरे विचारतात. पण सगळेच मुलं डाउट्स वगैरे विचारतात असं नाहीये ना. मग त्याच्यामुळे मग मी ना त्याला म्हटलं, की "तुला क्लास लावायचा असेल तर तसं सांग." पण तो बोलला, की "नको, मी याच्यावरती मी सारखे-सारखे व्हिडिओ बघून मी माझा अभ्यास करतो." तर आता ना तो YouTubeवरून कोणते-कोणते सब्जेक्ट स्टडी करतोय ते देखील मी तुम्हाला सांगते. मॅथ्स स्टडी करतोय, त्याच्यानंतर इंग्लिशचं ग्रामर झालं, त्याच्यानंतर हिस्ट्री, त्याच्यानंतर सायन्स वगैरे. तर हे असे जे सब्जेक्ट आहेत ना, तर तो ऑनलाईन YouTubeवरून स्टडी करत असतो. सोबतच त्यांच्या वर्कशीट वगैरे ज्या असतात त्या आणि प्लस मी थोडंसं जे सोल्युशन्स वगैरे घेतलेले तर त्याच्यातून तो स्टडी करतो. तर मला असं वाटतं अशा पद्धतीने जर आपण घरीच जर मुलांना व्यवस्थित अभ्यास करायला अशा पद्धतीने जर शिकवलं ना, तर तुम्हाला बाहेरचे क्लासेस लावण्याची आवश्यकता नाहीये. कारण की मी माझ्या मोठ्या मुलाला देखील क्लासेस वगैरे लावले नव्हते. डायरेक्ट 10वी ला मी क्लास लावला होता आणि 10वी ला देखील तो म्हणत होता, की "मम्मी मला नको लावू क्लास." पण तरी देखील मला असं वाटत होतं, की कदाचित माझं लक्ष नसेल त्याच्याकडे, तर त्याचा अभ्यास व्यवस्थित झाला पाहिजे. म्हणून मी 10वी मोठ्या मुलाला क्लास लावला होता. पण मला असं वाटतंय, की त्या क्लासचा म्हणजे उपयोग झाला नाही असं नाही. पण त्याने ना जास्तीत जास्त अभ्यास YouTubeवरूनच केलेला आहे. मी माझं प्रामाणिक मत सांगतेय. आणि मी ते बघत होते आणि त्याचंच बघून ना हा लहान मुलगा देखील त्याला कॉपी करतोय आणि तो देखील YouTubeवरून स्टडी करतोय. माझं असं बऱ्याचशा पॅरेंट्सना सांगणं आहे, की बाहेरचे क्लासेस लावायचे झाले तर 40,000 ते 50,000 आणि त्यापेक्षा देखील जास्तीची फीज आहे 8वी, 9वी, 10वीच्या मुलांची. बाहेरचे क्लासेस जर तुम्ही लावत असाल तर. जर तुम्हाला बाहेरचे क्लासेस लावायचे नसतील आणि मुलांना जर परफेक्ट अभ्यास त्यांच्याकडनं करून घ्यायचा असेल ना, तर तुम्ही YouTubeवरून अशा प्रकारे मुलांना गाईड करू शकता. तर मी हे सगळं का सांगते कारण की मी देखील स्वतः क्लासेस घेते आणि बरेचसे पॅरेंट्स माझ्याशी देखील अशाच पद्धतीने डिस्कशन वगैरे करत असतात, चर्चा करत असतात. तर त्यांना देखील मी म्हणजे जर खरंच तुमचा मुलगा खूपच वीक वगैरे आहे, तर तरी देखील तुम्ही ना YouTubeवरचे जरी व्हिडिओ जर तुम्हाला सरांचे दाखवले ना, तर एक व्हिडिओ तुम्ही 100 वेळा नाही 1000 वेळा जरी पाहिलं ना, तरी देखील तो युजफुल ठरतो तुम्हाला. तर अशा प्रकारे मी माझ्या बऱ्याचशा पॅरेंट्सला सांगत असते क्लासेसमधल्या. तर आता इथे ना आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि गरमी आता बऱ्यापैकी जाणवते. तर मस्तपैकी मी ताक वगैरे पिले आणि कालचं ना म्हणजे रात्रीचा भात आणि थोडीशी एक वाटीभर मूग डाळ शिल्लक होती. तर मग म्हटलं की आता मी एकटीच जेवायला आहे. तर मग मी काय केलं कुकरला त्याची एक शिट्टी देणार आहे. मस्तपैकी भात गरम होईल आणि सोबतच डाळ देखील गरम होईल. सकाळची छोले चपाती होती. तर इतका स्वयंपाक आहे. त्याच्यामुळे मला आता आवश्यकता वाटली नाही दुपारी काही बनवण्याची. इथे बेडरूममध्ये आली आहे मी आणि भरपूर सारे कपडे ना घड्या घालायचे होते. ही बघा ही पैठणी आहे. तर हिला मी काय आता लगेच धुणार नाही. साधारणपणे अशा ज्या पैठण्या असतात ना सिल्कच्या, तर त्या पैठण्या लगेचच धुवायच्या नाही. कारण की त्याची एक शाईन जी असते ती कमी होते आणि दुसरी गोष्ट त्या पैठण्यांना ना तुम्ही एका वेळी न वापरता 4 ते 5 वेळा सहजपणे वापरून तुम्ही ती जी पैठणी आहे ती ना उन्हामध्ये हवेला अशी सुकवायची. उन्हामध्ये नाही हवेला सुकवायची. त्याच्यामुळे काय होतं वापरलेले जे पैठणे असतात ना, तर त्याला जो काही घामाचा वगैरे वास असतो, तर तो वास पूर्णपणे निघून जातो. आणि पुन्हा एकदा ही पैठणी तुम्हाला वापरण्यासाठी फ्रेश अशी तयार होते. पुन्हा एकदा तुम्ही छान अशी प्रेस करून ती पैठणी वापरू शकता. तर अशाच पद्धतीचे ज्या माझ्या सिल्कच्या साड्या किंवा पैठण्या वगैरे आहेत ना, तर मी त्या पैठण्या साधारणपणे 4 ते 5 वेळा वापरते आणि छान असं प्रत्येक वेळी हवेला अशा छान अशा सुकवून मोकळ्या हवेला घडी घालून व्यवस्थित ठेवून द्यायच्या. तर इतके सारे कपडे होते, सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि आता हे सगळे कपाटामध्ये व्यवस्थित सेट करते. तर असा होता आजचा माझा दिवस. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, लाईक करा आणि हो माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल ना तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि हे बघा माझं कपाट मी अशा पद्धतीने सेट करून ठेवलेलं आहे. छोटंसंच आहे पण व्यवस्थित सेट केलं तर भरपूर सारे कपडे या कपाटामध्ये मावतात. तर आता हे सगळं मी आवरून आता मी माझ्या पुढच्या कामाला जाते.
इथे मी बेडरूममध्ये आलेली आहे आणि ही जी पैठणी होती ना घडी घातलेली, तर तिला मी ना अशा पद्धतीने हवेला सुकवते. आणि या पैठण्या जर तुम्हाला घरातल्या घरातच जर स्वच्छ करायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर ते स्वच्छ कसं करायचं तर त्याचा देखील मी व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. आता ही जी पैठणी आहे ना साधारणपणे मी 2 वेळा वापरली होती आणि आत्ता जी वापरली ती तिसऱ्यांदा वापरलेली आहे. पण आणखीनही मी तिला धुतलेली नाहीये. तर असा होता आजचा माझा दिवस नेहमीसारखाच धावपळीचा आणि घाईगडबडीचा पण तितकीच सगळी कामं उरकण्याचा. तर चला पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.